कोणतंही तुम्ही पाणी चेंज करताना तेव्हा थोडंसं एखादी ग्लास पाणी वाया जाऊ द्यायचं. ते चेंज होतं ना, कारण की पाईप मध्ये तेवढं पाणी असतं. आणि फोटो याच्या करता दिले की तुम्ही कोणतं पाणी यूज करताय ते लगेच कळतं तुम्हाला. हे लहान मुलांसाठी असतं. हे बघा याच्यामध्ये लेमन दिलंय म्हणजे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी वगैरे जे काय असेल ते सगळं तुम्हाला त्यातून मिळतं. लहान मुलांचं बरोबर. हे ब्युटी वॉटर ते चेहरा वगैरे मुलांनाही चेहरा धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्याचं होतं ना मागे. न्यूट्रल वॉटर म्हणजे काय माहिती का, तुम्ही जेव्हा एखादी टॅबलेट वगैरे घेता अच्छा त्यासाठी तुम्हाला न्यूट्रल वॉटर लागतं. आपण याच्यात ड्रॉप बघूया. हे बघा हे पूर्ण इलेवन 9 8 7 ब्युटी वॉटर आणि न्यूट्रल वॉटर. आता 2 ग्लास घेतो मी. आता आपण काय करतो माहिती का, न्यूट्रल वॉटर घेतो आपण. न्यूट्रल वॉटर म्हणजे कसा आरो वॉटर असतो. हा आरो वॉटर, न्यूट्रल वॉटर म्हणजे आरो वॉटर. तर आरो वॉटर आपल्या शरीरावर काय करतं माहिती का, आता हे दोन, एक तुमची बॉडी एक माझी बॉडी सर. याच्यामध्ये आपण पीएच ड्रॉप टाकलं म्हणजे आपल्याला आपण बाहेरून काहीतरी एखादी गोष्ट खाल्ली आणि आपल्याला ऍसिडिटी झाली. तुम्ही काय करता, ऍसिड झाल्यावर टॅबलेट घेता, पॅन 14 टॅबलेट. ही पॅन 14 टॅबलेट 190 रुपयाला भेटते मेडिकलमध्ये. तर तुम्हाला आराम मिळतो नंतर थोड्या वेळाने, बरोबर. पण मी काय करतो, मी घरी येतो आणि मी ड्रिंकिंग वॉटर घेतो 8.5 pH. मी अल्कलाइन झालो म्हणजे माझ्या शरीरामध्ये ऍसिडिटी गायब झाली विदाउट टॅबलेट. जर का तुम्हाला हाय ऍसिडिटी आहे तुम्ही 9.5 pH पाणी घ्या. हाय ऍसिडिटी गायब होऊन जाते. झालं. याच्यानंतर आता तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमी आहे म्हणजे तुमच्या शरीर ऍसिड आहे. आपण याच्यामध्ये बिटाडीन घेतलेलं आहे, बिटाडीन लिक्विड. याच्यामध्ये टाकलेलं आहे बिटाडीन, तेवढंच याच्यात पण टाकलेलं आहे लिक्विड. बिटाडीन जखमेसाठी आहे. हा म्हणजे ऍसिड येते. म्हणजे आपल्या शरीरातले व्हिटॅमिन कमी झाले म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऍसिड वाढलं, बरोबर. आता हे व्हिटॅमिन आहे, सॉरी हे बिटाडीन आहे. तर आपण काय करतो, ऍसिड काढण्यासाठी आपण काय करतोय 10.5 pH पाणी घेतो. म्हणजे पेस्टिसाइड, फळांवरचे पेस्टिसाइड वगैरे काढण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता पेस्टिसाइड म्हणजे ऍसिड पूर्ण गायब झालंय. आता तुमचा एक प्रश्न आहे की तुमच्या मुलाच्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमी आहे. व्हिटॅमिनची कमी म्हणजे तुमच्या मुलाच्या शरीरातले ऍसिड वाढलेलं आहे, व्हिटॅमिन कमी झालंय. मग आता हे पाणी ऍसिड कमी करतं आणि व्हिटॅमिन वाढवतं. व्हिटॅमिन कसं वाढवतं त्याचा पण तुम्हाला एक डेमो देतो मी. अजून हे समजलं तुम्हाला? अजून हे समजलं नसेल तर तुम्हाला अजून एक डेमो देतो. व्हिटॅमिन कसं आपल्या शरीरामधलं कसं काम करतं. फोडायला देऊ का? हे कमी आहे तर आपण ही गोळी घेतलेली आहे आणि काय झालं सर, पाण्याचा कलर चेंज झाला, पाणी ट्रान्सफर होतंय, बरोबर. पिवळापणाचा नाहीसा होऊन गेला का थोड्या वेळाने, म्हणजे असं होईल. परंतु हे काय जोपर्यंत गोळीचे पाव आहे तोपर्यंत परत त्याचा कलर वाढणं चालू होऊन जाईल, बरोबर. म्हणजे आपण टॅबलेट खाऊन आपलं शरीर परत कमजोर करतोय.
10.5चं डेंजर 10.5 आहे. चं पाणी ऍसिड काढण्यासाठी आपण वापरतो. ऍसिड पिऊ नका. ए सोम लक्षात ठेव. पण दादा मग तुम्ही म्हणतात मग हरीशला ऐका मी सांगतो ना तुम्हाला, सगळं सांगतो. हा, हा. आता आपण तो लहान आहे, हम्म. त्याच्या शरीरासाठी जेवढे विटॅमिन पाहिजे ना, बरोबर. आता आपण कोणतं पाणी टाकलं ताई? 7 sir. गेलं? हे बघा तुमची शंका दूर झाली? 7 तुम्ही बोलले सोहम साठी बरोबर आहे. 10.5 कसं यूज होतो. मी सोहम साठी बोललोच नाही, बरोबर मी आहे. तुमच्यासाठी बोललो. हम्म, हम्म, आता सोहम साठी 7.5 pH हम्म. काम करणार 100%. हम्म, हम्म. जेवढं पाहिजे तेवढं काम करणार तुम्हाला. आता याच्यामध्ये मी बिटाडीन टाकलं परत. त्यांची शंका होती की सोहम 10.5 पिऊ शकत नाही. 7.5 pH चं पाणी टाकलं आपण, विटॅमिन गायब झालं. हे म्हणजे बिटाडीन गायब झालं. तर ह्या पाण्यामध्ये काय असतं माहितीये का, अल्कलाइन पाण्यामध्ये B12 मिनरल्स असतात. B12 मिनरल्स काय करतात माहितीये का, विटॅमिन A, B, C, D, D काय जे काय असतील ते वाढवतात. ते वाढवतात. आणि ह्या पाण्यामध्ये तेच मिनरल कुठल्या 7.5 मध्ये 7.5 मध्ये, 8.5 मध्ये, 9.5 मध्ये, 10.5 मध्ये B12 मिनरल्स असतात. 10.5 pH alkaline water level 4. 9.5 pH alkaline water level 3. हळद टाकून पाणी प्यायचं असेल तर कुठलं मग नॉर्मल पाणी प्यावं लागेल ना? कुकिंग वॉटर, कुकिंग कोणतं प्यायचं बेटा? 9.5 प्यायचं. हेच आता हळद टाकून प्यायचं असेल नाही, सोहमला तुम्हाला द्यायचं ना 7.5 पण देऊ शकतात. हरीश नाव त्याचं. हा हरीश. आणि हे आपण घेतो ते हे पाणी. नाही वाटलं पाणी. मला तुम्ही सांगा मला कोणतं पाणी योग्य आहे. हळद जिवंत झाली, बरोबर. हळद मूळ स्वरूपात आली. तुमच्या शरीरामध्ये जी काही हळद बेनिफिट करते, इम्युनिटी पॉवर वाढवते, ती वाढवणारच. पिऊन बघा, पिऊन टाका पूर्ण ग्लास. त्यांचा यूज नका करू, जेवणाची सवय निघून जाईल. नाही, जे खरं ते बोलतो. बरं झालं काहीतरी योगायोग होता आज तुमचं यायचं. सोहमसाठी हे पाणी 7.5 हळदीत टाका. हरीश. हा हरीशसाठी. हळदीत टाकून का? हा नाही म्हणजे समजा हळदीचं प्यायचं असेल तर, तर अदरवाईज रेग्युलर हे बघा. 7.5 ठेवायचं. थोडासा बरोबर रेड ना? कलर असतो, त्याला रेग्युलर 7.5 पाजलं तरी चालेल. हो. बरं का?